महाविकास आघाडीच्या पप्पूपासून टप्पूपर्यंत असा उल्लेख भारतीय जनता पार्टीच्या एका टॅटूधारी उडाण टप्पू भक्तिनीने केला. आता ते पप्पू आणि टप्पू म्हटल्यावर उडाण टप्पू आलं हे ओघाने आलंच. या टॅटूधारी भक्तिनीने 1968चा गोल्ड कंट्रोल ऍक्ट कसा काँग्रेसच्याच काळात झालेला आहे, त्यामुळे आम्ही केलो तर बिघडलो कुठे वगैरे वगैरे असं सगळं सांगायला सुरुवात केली. यावर फक्त 2 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. पहिला, काँग्रेसने केलं म्हणून आम्ही केलं असं तुम्ही म्हणणार असाल तर काँग्रेस आणि तुमच्यात फरक तो काय राहिला? मुळात काँग्रेसच्या चुका दाखवत दाखवत तुम्ही सत्तेत आलात आणि जर आता तुम्ही काँग्रेसचीच री ओढणार असाल तर मग तुम्ही कॉप्या करून पास झालेले आहात हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. दुसरं, ज्या मुद्द्यावर गोल्ड कंट्रोल ऍक्टच्या संबंधाने या टॅटूधारी भक्तिनीने मांडणी केलेली आहे तो ऍक्ट नेमका कुणी मांडला तर हे नीट समजून घेतलं पाहिजे की तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं होतं. मोरारजी देसाई जे गुजरातचे होते आणि गुजरातच्या अर्थमंत्र्यांनी सोने नियंत्रण कायद्याचं विधेयक हे सभागृहामध्ये मांडले होतं. विशेष 1990ला हा कायदा रद्द केला. हा कायदा रद्द कुणी केला तर विश्वनाथ प्रताप सिंगजी यांच्या काळात जे तत्कालीन अर्थमंत्री मधु दंडवते होते यांनी हा कायदा रद्द केला आणि रद्द करताना सांगितलं होतं की अशा पद्धतीने सुवर्ण नियंत्रण करणे शक्य होणार नाही, कारण सोने हा इथल्या फक्त अर्थव्यवस्थेचा नाही तर भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. पण ज्यांना संस्कृतीही कळत नाही आणि धर्मही कळत नाही असे अनेक टॅटूधारी उडाण टप्पू आता तयार झाले आणि अर्धवट माहितीच्या आधारे ते व्यक्त होतात आणि आम्हाला त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, वेक अप अँड स्मेल द कॉफी.